उदास गेले आशा पाश निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणे गोविंद असे मागे पुढे निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातले अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता मायोग पीठे तते भीमरत्यम परम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत चित्तमानंद कंदम पर ब्रह्मलिंग प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेचे वन दुसरी चरण श्रीगुरूंचे ते नमस्कार होणे आता मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष आत्या दरु विवेकावरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भक्ता ऐसे जाना जे देई उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत अभंगावर विस्तृत चिंतन करणे अगोदर अल्पसा परिहार देणे कीर्तनकाराचा अर्ध कर्तव्य आहे. सालाबादाप्रमाणे वर्ष दुसरे आणि सेवा दुसऱ्या दिवसाची. बरोबर याला काय लागतो? योगायोग. काय आहे? वर्ष दुसरे आणि सेवा दुसरी. आता या अभंगाचा सरळ अर्थ जर सांगायचं झालं तर तुकाराम महाराज काय सांगतात? भक्ताला जर जाणायचं असेल तर ते जाणल्याशिवाय भक्त कळत नाही. तुम्ही आम्ही भक्त जाणतो का? मानतो? जाणत नाही. त्याच्यामुळे आम्हाला खऱ्या भक्ताची ओळख होत नाही. भक्त ऐसे जाणार. तुकाराम महाराजांनी स्पष्ट निर्देश दिलेला काय? भक्त ऐसे जाणार. त्याला जाणल्याशिवाय तुम्हाला भक्त कळणार नाही. आणि तो ओळखायचा जर असेल तर तो कसा आहे? देहावर उदास आहे. कशावर उदास आहे? देहावर उदास आहे. आणि देहावर उदास राहिल्यानंतर का हो? पहिल्या चरणात ते सांगितलं का देहावर उदास असणारा भक्त आहे. पण मग त्याची काही अजून लक्षणं असतील ना तर ती लक्षणं दुसऱ्या चरणात सांगितलेली. काय? विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय का असतो? नारायण. त्यांचा विषय का असतो? पारायण. तुमचा आमचा विषय? कारण जीवनामध्ये काय आहे? त्यांचा विषय नारायण झालेला असतो. आणि नारायण विषय झाल्यामुळे पुढे लगेच संभाव्य धोका सांगितलेला. नावळे जन धन माता पिता. आता तुम्ही म्हणतात का हो? ज्याच्यावर आपण सविस्तर मी पुढे सांगणारच आहे. पण इथं काय सांगितलेलं आहे का? नावळे जन धन माता पिता. आणि तुकाराम महाराज काही ठिकाणी तर आई वडिलांची सेवा करायला लावतात, जनाची सेवा करायला लावतात, धनाचे महत्व सांगतात. मग असं असताना सुद्धा या अभंगामध्ये दुसऱ्या चरणात नावडे जन धन माता पिता का? त्याचं विस्तृत आपण सविस्तर. आता या ठळक बातम्यांमध्ये सगळंच काही सांगायचं नसतं. आणि मग असे जो भक्ती करतो असा ज्याचा विषय नारायण झालेला आहे असे जे भक्त आहे त्यांचं मग रक्षण करतो कोण? कारण ते जर फक्त भगवंताच्याच नामचिंतनावर जर जगत असेल तर मग त्यांचं रक्षण करणारा कोण आहे? आता ज्याचं तुम्ही काम करता तो तुम्हाला पगार देतो का दुसरा देतो? किंवा एखाद्याच्या वावरात तुम्ही निंदायला गेल्या शेजारच्या म्हणजे बाबा दे मला 300 रुपये रोज, देईल का तो? कारण तुम्ही ज्याच्या वावरात ज्याच्या शेतामध्ये तुम्ही काम केलं तोच तुम्हाला मोल देईल. मग त्याचं काम आम्ही करतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि तो नारायण विषय झाल्यामुळे निर्वाणी गोविंद. तिसऱ्या चरणात काय सांगितलंय? निर्वाणी गोविंद. आणि तो कुठे आहे? असे मागे पुढे. आमच्या मागेही तोच आहे पुढेही तोच आहे. आणि निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. त्याच्यामुळे आमच्या जीवनात किती जरी संकट आली, किती जरी साखळे आले तर त्याचं निरसन कोण करतो? तो भगवंत करतो. म्हणजे भगवंतानी ते निरसन करण्याकरता आम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. काय केलं पाहिजे? विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. का मग आम्हाला याच्यात आता समजा आम्हाला गळा नसेल, स्वर नसेल, मग आम्हाला गाता येत नसेल, आम्ही काय करायचं? मग दुसरा काही पर्याय नाही का? त्या तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुम्हाला याच्यातलं भजन जमत नसेल, याच्यातलं तुम्हाला कीर्तन जमत नसेल, प्रवचन जमत नसेल, कथा कीर्तन ऐकायला जायला जमत नसेल, तर तुम्हाला एक गोष्ट करता येते ना. जर तुम्ही धनवान असाल, तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुम्ही काय करायचं? जिथं जिथं जसं आमच्या रामेश्वर कॉलनीमध्ये आता हा सप्ताह चालू आहे. बरोबर आहे? हा सप्ताह चालू आहे ना. मग या सप्त्यामध्ये काय करायला पाहिजे? आपण जे द्रव्य आपल्याकडे आहे, कारण जे धन आहे ते धन आपण पुढं काढायचंय सत्यकर्मामध्ये. का कांताबाईचा तमाशा आणायचा नाही. कारण काय केलं पाहिजे? सत्यकर्मा व्हावे साह्य. आणि एकदा का तुम्ही त्या सत्यकर्माला साह्य झाले तर मग तुम्हाला पुढं हे नाही. पण जर तुम्ही पैसे असूनही दान केला नाही, धर्म केला नाही, तर मग मात्र तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही. मग तुम्हाला पुढे जावं लागेल. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. मग मात्र तुम्हाला नरकातून कोणी काढू शकत नाही. मग तुम्हाला नरकात जायचं नाही ना. मग सत्यकर्माने फक्त काय करा? दान करा, धर्म करा. आणि तो करण्यासाठी मग एकच काम करा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं पाहायला गेलं तर वर्ष दुसरे, पण कोणीच म्हणणार नाही दुसरं वर्ष. अशी नियोजन आहे. इथं गायक मंडळी अशी आहे. आयोजन सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू का? ज्या घराचा करता चांगला ना मामा, त्या घराचं कधीच काही होणार नाही. आणि आमचा करता चांगला आहे. ते करता म्हणजे माझे पितृतुल्य असणारे आमचे हरिभक्तपरायण डांगे महाराज. मी इथं कौतुक यावं हे सांगण्यासाठी आलेलं नाही, पण वस्तुस्थिती माणसांनी सांगितली पाहिजे. माणसाने वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहू नये. आज डांगे महाराजांच्या या वयामध्ये आम्ही उभं राहणार नाही. ते सगळ्याच कार्यक्रमाला हजर असतात.
त्यामुळे कारण ज्याने केलं त्याचं नाव घेतलं पाहिजे. आणि मी एकच सांगतो ना, या व्यासपीठावर नावं ठेवण्यापेक्षा नाव घेतलं तर काय वाईट आहे. नावं ठेवून जाण्यापेक्षा एकमेकाचं आम्ही काय केलं पाहिजे, नाव घेतलं पाहिजे. आणि असे असणारे पितृतुल्य आमचे हरिभक्तपरायण डांगे महाराज आहे. त्याचबरोबर या सप्ताहाचे जे खांब आहे, आता ते खांब मी वाचतोय कारण कसं आहे, माझी काही सगळी नावं पाठ नाही. एखादं जायचं सुटून, ते जायचं रुसून, त्याच्यावर जायचं माझ्याच मामाचं नाव राहून, त्याच्यामुळे ते काम काही मी करत नाही. त्यांनी जे मला माझ्या मामाने नाव लावून दिले, जे सरांनी मला नाव लिहून दिले ते मी वाचतोय. म्हणजे माझ्या पाठ ते मी मध्ये मध्ये घेतच राहील. त्याच्याबद्दल काही चिंता करायची नाही. शक्यतो मी तर कोणाला नाराज करणारच नाही, त्याबद्दल काही टेन्शन करू नका. असे असणारे हरिभक्तपरायण डांगे महाराज हे या सप्ताहाचे काय आहे कार्य करताय. आणि तर मग नाते बाकीचे जे आहे त्यामध्ये हरिभक्तपरायण निवृत्ती मामा दराडे असतील, नामदेव महाराज सावकार सर असतील, बाबा महाराज हिरे असतील, जोंधळे महाराज असतील, प्रवीण फडोळ असतील, हरिभक्तपरायण आप्पा महाराज असतील, मधुकर काका दराडे असतील, काळाराम मंदिर, सगळ्या महिला भजनी मंडळाच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. आता इथे बी जर मोजलं तर स्त्रियांचीच गर्दी जास्त आहे, बरोबर आहे. महिला भजनी मंडळ आणि त्यातल्या त्यात आज माझी बहीण कधीच कीर्तनाला जात नाही, सोनवणी काकांची मिसेस, पण आज खास कीर्तनाला आली. माझी आई पण आलेली, बाप पण आलेले. त्याचबरोबर भागवत सर, दीपकराव सोनवणे आणि आमच्या सोनवणे ताई, त्याचबरोबर आमचे सांगरे दादा आणि आमची आई येत आहेच. त्याचबरोबर पहिली चाल तुम्ही जी ऐकली, जीवन जगत असताना बघा आम्ही काहीतरी केलं तर आमचं निश्चितच नाव निघतं. अशा पद्धतीने पहिले ज्यांनी चाल गायली अशा असणाऱ्या संगीत रत्न, कारण मी का संगीत रत्न म्हणतो, स्वरात ताकद आहे, आवाजात ताकद आहे आणि त्यांच्या बोलण्यातही ताकद आहे. अशा असणारे हरिभक्तपरायण गीताताई सोमवंशी, बरोबर आहे. आणि अजून तुम्हाला आनंदाची दुग्ध सरकार योग म्हणजे त्यांचं गायन कशामुळे चांगलं झालं माहिती आहे का, आज त्यांचा काय आहे अभिष्ट चिंतन सोहळा आहे, नाही तर म्हणा वाढदिवस. सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, सर्वांनी टाळ्या वाजवा. अशा असणाऱ्या गायत्रीताई खाडे, ज्या आमच्या मामाच्या भाची नात, आमच्या मामांची नात एक, तर त्या गायत्रीताई खाडे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे चाल, आणि जी आता मला सांभाळणारच आहे. मी त्यांच्या पुढे कीर्तन करावं, त्यांनी माझं कीर्तन ऐकावं. हे दोन्ही जे असे आहे ना, उजवा आणि डावा, त्यामध्ये आमचे जमदाडे महाराज असतील आणि आमचे सानप महाराज असतील. सानप बाबा माझ्या जीवनात एक तत्व आहे, मी किती दिवसाची भेट झाली याला महत्त्व देत नाही, पण ती भेट कोणत्या काळात होती त्या माणसाला मी मात्र माझ्या जीवनामध्ये, कारण जो काय माहिती आहे का, वरी भगवा झाला नामे अंतरी वर्ष केला कामे, त्याला म्हणून हे साधू, अशा माणसाच्या मी मागं जात नाही. कारण आज अभंग जो घेतलेला तो याच्याच करता घेतलेला आहे. असे असणारे, कारण ही कशामुळे झालंय, जमदाडी महाराज असतील, सानप महाराज असतील, आणि आता मी ज्यांचा मुलगा मानस मुलगा आहे अशा डांगे महाराजांचा, ही लोक का घडली, कारण हिचं पहिले काय माहिती आहे का, जीवनामध्ये जीवन जगत असताना पावलं त्याच्यावर डोकं ठेवा, ज्याचं काय आचरण चांगलं असेल. आमच्या डांगे महाराजांकडे बघून आम्हाला ती ऊर्जा येत असते आणि त्या ऊर्जेनुसार आता हे झालं तुम्ही म्हणणार, आता याच्यात सुटले आमचे हरिभक्तपरायण बापू महाराज असतील, विनेकरी माझे बाप असतील, परत तुमचं नाव सांगा, कारण नको सुटायला. काय होतं कीर्तनानंतर काय नाव, हां दशरथ महाराज, तुमचं कागड महाराज, जगदाळे महाराज, बैरागी महाराज, बरं बिना नावाचं एक का होईना आलेले त्याबद्दल बरं, चला गारे बाबा आणि भोर महाराज, चोपदार असा असावा, त्यांनी आनंद घेतला पाहिजे, बरोबर आहे. आता यांचं झालं, पण तुम्हाला एक बोलू का, आम्ही किती जरी बोलत राहिलो, आम्ही किती जरी गायन करत राहिलो, पण आम्हाला वाजवणारा जर मागा पुढं असला ना तर त्याची मजा नाही. का मजा नाही, त्याचे कारण एक सांगतो. मी पहिल्या दिवशी जेव्हा 11 तारखेला आलो आणि शिरसाट बाबा, मला तेव्हापासून वाटतं तुम्हाला खिशात टाकून घेऊन जावं. पण असा माणूस जर कीर्तनात राहिला तर ज्याला बोलता येत नाही तो बोलल्याशिवाय राहणार नाही. महाराज आपण बघा, किरण महाराज, जिथं किरण आणि प्रसाद जिथं असणार आहे तिथं रामनाथ महाराजांच्या कीर्तनाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्ता ऐसे जाना जे देई उदास गेले अशा पाशी निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. या अभंगावर बोलण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना एक सांगतो, जीवन जगत असताना
आम्ही जशी सायकलला 2 चाकं आहे तसे आमच्या जीवनामध्ये 2 मार्ग आहे. एक संसारही करावा लागणार आहे आणि परमार्थही करावा लागणार आहे. पण संसार करत असताना जाता जाता एकच सांगेल, संसार करत असताना आमचं काय होतं माहिती आहे का, हळूहळू महत्व कमी कमी होत जातं. दराडे मामा, संसार करत असताना आमचं महत्व हळूहळू काय होतं, कमी कमी होत चालतं. आणि परमार्थ करत असताना आमचं महत्व हळूहळू वाढत जातं. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी इकडं उभा राहणाऱ्यांपैकी होतो. काय, इकडं राहणाऱ्यांपैकी होतो आणि इकडं राहिल्यानंतर त्यांच्या संगतीचा फायदा काय झाला तर मी इथपर्यंत आलो. संगतीचा फायदा काय आहे, म्हणून जीवन जगत असताना संगतच करायची ना, तर मग संगतच अशी करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगे, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगे, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगे, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छे बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छे बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी, बनेगी. जीवनामध्ये तुम्हाला सांगितलं या प्रमाणात काय सांगितलंय, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. का महाराज तुम्ही प्रमाण बोलले, प्रमाणाला महत्व नाही, काहीतरी दृष्टांत किंवा सिद्धांत देऊन पटवा ना. मग तुम्हाला सगळ्यांना रामायण तर मालिका पाहिली असेल, रामायण मालिका सर्वांनी बघितली. त्याच्यामध्ये ज्या वाल्मिकाने रामायण लिहिलं तो वाल्मिक आधी कोण होता, दरोडेखोर. काय होता, दरोडेखोर. आणि दरोडेखोराने लिहिलेलं रामायण आमच्या चांगल्या ज्यांनी ज्ञान केलेलं आहे त्याला सुद्धा समजत नाही. ही एका दरोडेखोराची ताकद आहे. ती कशामुळे, कारण जीवन जगत असताना जसं तुम्ही संसार करता, मीही संसार करतोय, पण संसार करत असताना तो परमार्थाकडे नव्हता. जोपर्यंत तो परमार्थाकडे नव्हता तोपर्यंत त्याने कुठल्याही प्रकारचं चांगलं काम केलेलं नव्हतं. चांगलं म्हणजे तुम्हाला एक सांगू का, आम्ही इतकं वाईटच काम केलं नाही. वाले आमच्यापेक्षा काय होता, वायबार होता. इतकं तर वायबार आम्ही नाही. तुम्ही कोणी एखादा माणूस मारून आला की तर मारून सोना मांजर मारते तर आम्ही लगेच काशीला जातो. कारण काय, जीवन जगत असताना मग त्या वाल्याने आयुष्यभर काय करायचं, चोरी करायची, त्याच्यातून जी लुटमार करायची, त्या लुटमारीचा जो पैसा येईल तो पैसा आपल्या कोणाकरता खर्च करायचा, परिवाराकरता. आणि परिवाराकरता खर्च करणारा तो वाल्या एक दिवशी मात्र त्यांनी त्याच्या जीवनामध्ये त्याने असं ठरवलं, आज माझ्या उदरनिर्वाहासाठी मी सुद्धा काय केलं पाहिजे, शिकार घेतली पाहिजे. पण जेव्हा जेव्हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही वाट चुकतो ना, तेव्हा आम्हाला वाट दाखवायला साधू संत येतात. आणि ते साधू म्हणजे आमचे, ज्याला आम्ही नारद म्हणतो. पण त्या नारदानी लावलेल्या कळीने जगाचा उद्धार झाला. ती कळ कशीही लावू द्या, पण त्या कळीने काय केलं, तिन्ही तालामध्ये कल्याण केलं. तर तुमच्या आमच्या एखाद्या शब्दाने जो जवळचा माणूस आहे तो आमच्यापासून निघून जातो. कारण जीवन जगत असताना मी तुम्हाला तेच सांगतो. आणि त्या वाल्याला जेव्हा शिकारच भेटेना, कोणी येईनाच, आता लुटायचं कोणाला, त्यावेळेस नारदजी कसे आले, श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण. बोला 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 सगळे बोला. नारायण 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 तुम्हाला एक सांग का, कीर्तन असेल, कथा असेल, प्रवचन असेल किंवा भजन असेल, तुम्ही असे बसलेले जसं काही आता बाबाचं काही 13च कार्यक्रम. कारण आमचे इंदोरीकर महाराज सांगतात. कारण मी काय बोललो, कुठली गोष्ट करायची ना मनापासून करायची.
जिडं आम्ही लाजायला नाही पाहिजे तिडं आम्ही लाजतो, आणि जिडं लाजायला पाहिजे तिडं आम्ही मन मोकळे नाचतो. कारण या धर्म मंडपामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला एकच सांगतो, इथं तुम्ही जर गायले गायनाचे पुढे आपुलियाच गायनाचे पुढे आपुलिया छंद लक्षात आलं. गायचं असेल तर नाचायचं असेल, उड्या मारायच्या असेल तर कशा मारायच्या? आनंदाने. नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचो कीर्तनाचे रंग, नाचो कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचो कीर्तनाचे रंग, नाचो कीर्तनाचे बरोबर आहे. त्याचं कारण सांग का मावशी? अन्न आणि मन या दोन गोष्टी ज्याला कळल्या, अन्न कोणाचं खावं आणि मन कसं जपावं हे ज्याला कळलं ना, तो कुठल्याही देशात राहू द्या. कारण कण कण मे काय भगवान आहे, पण आम्ही बफेचं जेवण कसं करतो? कसं करतो? कण कण मे भगवान आम्ही म्हणतो, पण आमचं कसं मी मगा बोललो आणि अभंगाची सुरुवात जी केली काय भक्ता आईशे जाणं. आम्ही जाणतो का? अन्नाची किंमत आम्हाला कळलेली आहे का? तुम्हाला सांगू, आमचे बंडा तात्या कराडकर डांगे महाराज, बंडा तात्या कराडकर सांगायचे, जो स्वयंपाक आपल्या ताटामध्ये आलेला आहे, माझी बहीण त्याला साक्षी पुरावा आहे. ताई, मी तुझ्याकडे कधी मीठ मागितलं? कधीच नाही. खारट असेल तर मी अर्धी भाकर वाढवा चुरतो, आळणी असेल तर मॅनेज करून घेतो, आणि नसेल बी. कारण एक आहे, ज्यावेळेस आम्ही वरून मीठ घेतो त्यावेळेस आम्ही अन्नावर काय करतो? संशय घेतो. एकच सांगेल, माझी माय किंवा माझी बहीण रोजच खरट भाजी करणार नाही. माझी माय माझी बहीण रोजच तिखट भाजी करणार नाही. अरे तुम्ही आम्ही काय करतो? त्यांना जेव्हा स्वयंपाक करायचा आहे, 4 वाजेपासून संध्याकाळच्या स्वयंपाकाची चिंता पूर्वी होती, आता नाही. आता लावला कुकर का माझा शिट्ट्या मोदल सुद्धा आपण. परंतु जीवन जगत असताना तुम्हाला एक सांग का, त्या माता माऊलीला 4 वाजेपासून 8 वाजेपर्यंत स्वयंपाकाची चिंता सतावत असते, आणि ती मन लावून स्वयंपाक करते. आणि मन लावून स्वयंपाक करत असताना तिचं लक्ष थोडंसं विचलित झालं असेल. त्या विचलित होण्यामध्ये कदाचित मीठ जास्त पडलं असेल, कदाचित मीठ कमी पडलं असेल. पण जरी मीठ कमी अधिक पडलं असेल, मला एक सांगा ना, एक दिवस जर तुम्ही तसं खाल्लं तर तुम्ही जग सोडून जाणार आहे का? कारण 4 तासाची मेहनत केली आहे, आणि तुम्ही जेव्हा जेवायला बसतात
आणि जेव्हा तुम्ही असं वाकडं तोंड करतात मामा ज्यावेळेस तुम्ही वाकडं तोंड करताल त्यावेळेस माझ्या मामीचा विचार करा. 4 तास त्या माझ्या मामीने जो स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाक कशासाठी केलेला आहे? त्याच्यामुळे जीवन जगत असताना विठ्ठल 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 माझ्या कीर्तनात अजून काहीतरी कमतरता वाटेल का काय म्हणून उद्याच्या कीर्तनकार हरिभक्त पारायण गोरखनाथ महाराज आले. आता इतक्या वेळ मला काहीच वाटत नव्हतं, एकच परीक्षक होता. थोडस इकडे तिकडे केलं तर बाप आहे समजून घेईल, परंतु आता डायरेक्ट दुसरा परीक्षक समोर आला या असं म्हणजे. आणि अजून महिला कीर्तनकार 2, 1 नाही 2. गायत्री ताई पण कीर्तनकार आहे, गीता ताई पण कीर्तनकार आहे. आता मला सांगा, एक जरी शिक्षणाधिकारी आला तर त्या विद्यार्थ्याची आणि त्या शिक्षकाची होती. असंच एका शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी साहेब आल्यानंतर त्यांनी वर्गामध्ये जायचं ठरवलं. पण त्यांनी एकच सांगितलं, मास्तर तुम्ही ज्या वर्गात न्याल त्या वर्गात मी जाणार नाही. मी कोणत्या वर्गात जाईल? जिथं मला पाहिजे त्या वर्गात जाईल. असेच ते माझ्या भाचीच्या वर्गात गेले आणि भाचीच्या वर्गात गेल्यानंतर मी हे का घेतो? कारण दुसऱ्यावर बोललो एखाद्याला राय गेला, आपल्या घरच्या घरी गेल्यावर दोन पिचवून घेता येईल. त्याच्यामुळे मग त्या वर्गात गेल्यानंतर त्या मास्तरांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी तिला उभं केलं आणि उभं केल्यानंतर विचारलं, सांग म्हणे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? आता तिला काही येत नव्हतं, तिला येतं हे फक्त उदाहरणापुरतं, तिला काही येत नाही, तिला हुशार आहे. परंतु तिला काय येत नसल्यामुळे ती गुरुजींकडे बघायला लागली. आणि इथं शिक्षण अधिकारी असताना मी उभा आहे आणि आमचे भोर काका जसे मागं उभे तसे ते शिक्षण अधिकारी आणि मी शिक्षण अधिकारी, ते मागं शिक्षक कोण? भोर काका. त्यांनी लगेच काय केलं, आपल्या कमरेला जो किल्ल्यांचा जुडगा होता तो किल्ल्यांचा जुडगा कोणाला दाखवला? माझ्या बाचीला. आणि सांगितलं. आता तिने लगेच वरबोट केलं. आता वरबोट केल्यानंतर त्यांना वाटलं बरं आहे म्हणे, सांग कुठं झाला म्हणे शिवाजी महाराजांचा जन्म? ते म्हणे किल्ल्यावर झाला. आता किल्ल्यावर म्हटल्यानंतर सगळ्या वर्गाने टाळ्या वाजवल्या. तर हिला कधीच उत्तर देता येत नव्हतं, पण हिने आज ते एकदम बरोबर उत्तर दिलं. मग आता ते शिक्षण अधिकारी असल्यामुळे त्यांनी सांगितलं, ठीक आहे बाई म्हणे किल्ल्यावर झाला. मग कोणत्या किल्ल्यावर झाला? ती लगेच म्हणजे गुरुजींच्या कमरेच्या किल्ल्यावर. मला सांगा, अशा पद्धतीची आम्ही जर भक्ती केली तर ती भक्ती फलरूप होईल का? आम्ही भक्ती करताना दिसतो, आम्ही भक्ती करताना वाटतो, परंतु भक्ती करत असताना आमची ती जी भक्ती आहे ती बाह्य रंगाची. तुका म्हणे ना कोवर पंग देवा भावसूत जय माझी सेवा भावसूत. तुका म्हणे ना देवा जय माझी सेवा भावसूत जय माझी सेवा. तुका म्हणे नको वरपंग देवा, घे माझी सेवा आणि जीवन जगत असताना थोडं करा. काय सांगतो मी? थोडं करा, पण भगवंताला आवडणारं करा. नाही तर 55 भाज्या केल्या आणि एकीमध्ये चवाचा पत्ता नसेल, त्या भाज्या करण्याला काही मजा नाही. भाज्या 2च करा, पण त्या कशा करा? चवदार करा. तसा परमार्थ जास्त करूच नका. मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही ज्ञानेश्वरी उलटी पाठ करा का सुलटी पाठ करा, पण जीवन जगत असताना आमचे नामदेव महाराज सांगतात ना, त्या पद्धतीने ज्ञानेश्वरीकडे लक्ष द्या. म्हणायचं नाही ना, म्हणून नका, पण निदान ते म्हटल्यानंतर टाळ्या तर वाजवता येतील ना.
वाजवा ना टाळ्या, वाजवा. अहो या वयामध्ये ते प्रमाण देत आहे, तुमच्या आमच्या सर्वांना या भक्ती मार्गात आणताय. आम्ही नुसतं बसून राहणं हे आमचं कर्तव्य नाही. परमार्थामध्ये कसं आहे, कीर्तनकार कीर्तन करणार, गायक त्यांचे प्रमाण देत राहणार. मग तुम्ही नुसतं काय, तर तुम्ही काय करायचं, जेव्हा जेव्हा प्रमाण होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवायची. माझं सगळ्यांवर लक्ष आहे. आमचे जे जावई माऊली, तुम्ही साऊंडवाले, एकच नंबर ऑपरेटिंग आहे. तुमचं नाव राहून गेलं होतं, ते आता घेतलं. कारण का तुम्ही मी भाचा आहे, तुम्ही जावई, त्याच्यामुळे आपलं काय त्याच्यामुळे जीवन जगत असताना एकच सांगा, जीवन जगत असताना आम्ही परमार्थामध्ये काय केलं पाहिजे, स्वतः सक्रिय झालं पाहिजे. तुम्ही आम्ही कसं आहे माहिती आहे का, एखाद्याने उठवलं आम्हाला फोन दिला तर बाई मी तर जाऊ दे, याच्याकरता परमार्थ नाही. मग भक्ती करत असताना भक्तीचे 4 प्रकार. किती प्रकार आहे? भक्तीचे 4 प्रकार आहेत. त्या 4 प्रकारापैकी पहिला जो आहे तो अर्थ पद्धतीची भक्ती, दुसरी अर्थाती पद्धतीची भक्ती, तिसरी आहे जिज्ञासू पद्धतीची भक्ती, आणि चौथी आहे ज्ञानी पद्धतीची भक्ती. किती सांगितले मी प्रकार? 4. भक्तीचे 4 प्रकार. जसे भक्तीचे 4 प्रकार आहे तसे भक्ताचे सुद्धा 4 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 4 प्रकार. कोणते कोणते? मातृपितृभक्त, देशभक्त, हरिभक्त, आणि चौथा जो आहे तो इथं कामाचा नाही, तर तो आहे म्हणून आता त्याचं नाव घ्यावंच लागेल, देशी भक्त. तो इथं कामाचा नाही, तो इथं बाद आहे, पण तो त्याच्या घरी तो चालणार आहे. त्याच्यामुळे पण हे 3 भक्त महत्वाचे. आता जीवन जगत असताना एक एक पदाचा आणि एक एक भक्तीचा आपण विचार करणार नाही. पण त्या अगोदर मी कुठं होतो तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही सगळे कीर्तन ऐकताय ना, कीर्तन ऐकताय ना. आपण कुठून कुठं गेलो बाहेर, मला एवढं माहिती आहे, मी कुठून जरी गेलो ना तर या गेटमधून मला मध्ये यायचं आहे. तसं तुम्हाला सांगू का, मी कुठं होतो कीर्तनात ताई, का तुझा पहिलाच दिवस आहे आणि त्याच्यात तू गुरुचरित्राचं पारायण चालू, त्याच्यामुळे तुझं नाही. पण एक बोलू का, जीवन जगत असताना मी वाल्याकडे होतो. कुठं होतं? वाल्या. जेव्हा त्याला काहीच मिळाला, काहीच भेटत नाही, त्यावेळेस तो त्या जंगलामध्ये उभा आहे. आणि जंगलामध्ये उभा असताना आमचे नारदजी नारायण नारायण भजन करत तिथं आले. आणि तिथं आल्यानंतर त्यांनी वाल्याने त्या नारदांना अडवलं आणि सांगितले, तुझ्याकडे काय आहे ते मला दे. हे कोण बोलला? वाल्या. वाल्मिकी बोलू शकतो का? नाही. कारण माणूस जेव्हा बुद्ध कधी बोलू शकतो, जोपर्यंत त्याला काही होत नाही. मग तो ए तुझ्याकडे काय मला ठेव म्हणून. तर नारदांनी सांगितलं, माझ्याकडे 2च गोष्टी, दोन्ही हातामध्ये चिपळ्या आणि गळ्यामध्ये मी नाही. मी तर या द्यायला तयार आहे, तू जर घेत असेल तर घ्या. म्हणे काय याचं काय करायचं? अरे म्हणे याच्यावर मी भजन करतो आणि माझं 3 तालामध्ये मी जातो, मी याच्यावर 3 तालात जातो, इतकं श्रेष्ठ ये. तर त्याने सांगितलं, मला याची काय गरज, मी तर संसारातला माणूस, मला या टाळ्याची चिपळ्यांची गरज नाही आणि मला या विण्याची गरज नाही. म्हणे ठीक आहे, पण तुला याची गरज नाही, पण तू ज्यांच्या भरोश्यावर बोलू राहिला, एक एक काम कर, जरा घरी जाऊन त्यांना विचारून तर ये का मी हे जे करतोय हे तुमच्यासाठी. त्यांनी सांगितलं, तुम्हाला नको शिकव म्हणे, माझ्या पत्नीचा माझ्यामध्ये जीव आहे, माझ्या आईवडिलांचा माझ्यामध्ये जीव आहे, माझ्या मुलांचा माझ्यामध्ये जीव आहे. मी जर घरी गेलो नाही तर ते माझी वाट बघतात. आजच आपण बघितलं ना तुमच्या बहिणीने, हां. कारण जीवन जगत असताना ते परिवार तो कोणाचाही असो, वाल्याचा असो तर तुमचा आमचा असतो, पण तुम्हाला आम्हाला अन्न ही पदवी. सगळे काय म्हणतात, अन्न आले, अन्न आले, अन्न आले, अन्न आले, अन्न आले, अन्न आले. कुठपर्यंत अन्न आले? गुरुवारचा बाजार असेल, पिशा भरून चालू आहे तोपर्यंत अन्न आले. जोपर्यंत अण्णा पगार देतो तोपर्यंत अन्न आले. जोपर्यंत अण्णा सगळ्यांची काळजी वाहतो तोपर्यंत अन्न आले. आणि एकदा का अण्णाचे हातपाय डॅमेज झाले आणि अण्णा एकदा कोपऱ्यात पडले तर तोच अण्णा बाबुलबुवा झाल्याशिवाय. ही कोणाची गत आहे? तुमच्या आमच्या सर्वांची. याच्यात आम्ही सांगतो म्हणजे आम्ही काही वेगळे नाही आणि तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्ही काही वेगळे नाही. परंतु या जीवनामध्ये जीवन जगत असताना पहिले भक्ती जाणून खा. तुम्ही आम्ही काय करतो, तुम्ही आम्ही भक्ती करतो पण एकमेकाची बघून करतो. ती बघून केलेली भक्ती आपल्याला फलरूप नाही. कारण आमची भक्ती कशी चालू आहे माहिती का डांगे काका? आमची भक्ती म्हणजे व्याभिचारी पद्धतीची भक्ती. जर आम्ही म्हणजे लहान तोंडी मोठा घासच घेतोय हा, पण तुझे सत्य ते माणसाने बोललं पाहिजे. आणि इथं जे आहे पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, इथं बाकीच्या गोष्टी सांगू नये, पण जो विषय जसा येईल तो तसा सांगितल्याशिवाय सुद्धा राहू नये. आता व्याभिचारी पद्धतीची भक्ती म्हणतो, याचं कारण काय? आज वार कोण वार आहे सोनाने काका? शुक्रवार, बरोबर. मग आता शुक्रवार म्हटल्यानंतर आम्ही कोणाची भक्ती करतो? लक्ष्मी देवी, संतोषी मातेची, बरोबर. ती संतोषी माता म्हणती, चला मला या ताईने बोलवलंय, आता ती हातात त्रिशूळ घेते आणि इकडे तिच्या घराकडे यायला निघते. तोपर्यंत शुक्रवार जातो, शनिवार येतो.
शनिवार आल्यानंतर ती लगेच काय करते? काय करते? हनुमंताची भक्ती करते. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. ती भक्ती करून शनिवार जातो. हनुमंत म्हणतो चला आपल्या भक्ताला भेटायला जाऊ. तो हनुमंत आपल्या दरवाजापायी येणार, तोपर्यंत लगेच रविवार लागतो. हम वागा सोम वागा प्रेम नगरी वारी. खंडेराव भगवंत लगेच पळत पळत येण्याच्या तयारीतच असतो आणि तो आमच्या दारापायी यायचा आणि यायच्या का आणि तेवढ्यात लगेच काय येतो? सोमवार, एक लोटा जल सब समस्या का हल. आणि त्या हालमुळं आता आहे ना सगळे येण्या जाण्याचे झालेले सगळ्यांचे हाल. त्याचं कारण काय? 3-3 वाजेपासून आम्ही जेव्हा गाडीवर जातो 3-3 वाजेपासून ज्या महादेवाची मंदिरं जिथं धूळ खात पडलेली होती, पण प्रदीप मिश्राजी यांना मी दंडवत करतो. का प्रणाम करतो? कारण जो भक्ती वाढवत असेल, जो भक्ती जर वाढवत असेल ना, तो कुठल्याही क्षेत्रातला असो, कुठल्याही ठिकाणचा असो, ज्यांनी भक्ती मार्ग वाढवित असेल तर त्याच्या पायावर आपण काय केला पाहिजे? साष्टांग दंडवत केला पाहिजे. कारण एक तर या मार्गाकडे यायला कोणालाच वेळ नाही आणि त्यांनी एवढ्या महिला इकडे आणलेल्या आहे. जिथं तिथं आम्ही कीर्तन करतो.